केडीएमसीतील चिकन मटण विक्री बंदी प्रकरण चिकन मटण वादात काँग्रेस आणि मनसेने देखील उडी मारली आहे। दोन्ही पक्षांकडून केडीएमसीच्या निर्णयाला विरोध केला जातोय। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी मनपा आयुक्तांना भेटून निवेदन दिलंय। याबाबत अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर पगार यांनी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत आयुक्त अभिनव गोयल यांनी 15 ऑगस्टला मांस विक्री बंद केल्याच्या निर्णयाअंतर्गत आता रणकंदन विरोधकांनी शिवाय नागरिकांनी सुद्धा पेटवलेलं आहे। एकंदरीत काय परिस्थिती आहे, गेले 2-3 दिवस जी परिस्थिती चालू आहे, आज माझ्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत जे शहर प्रमुख होते ते आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत। मी प्रथमतः जातो सचिन पोटे यांच्याकडे। काय कसं पाहता या निर्णयाकडे? नाही, अतिशय हा चुकीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। मला असं वाटतं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज जवळपास 70 वर्ष होऊन गेले आणि कल्याण डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्ट हा मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य साजरा केला जातो आणि नागरिकांमध्ये एक वेगळ्या आनंदाचं वातावरण असतं। त्या दिवशी त्यांना सुट्टी असते, त्यांनी काय खावं काय खाऊ नये हे प्रशासनाने ठरवू नये। मला असं वाटतं की संविधानाने राज्यघटनेने आम्हाला जे अधिकार दिले, जे स्वातंत्र्य दिले, त्याच्यावर गदा आणण्याचं काम प्रशासन भाजपाच्या माध्यमातून इथं करते। हा जो कायदा जो बंदी आणलेली त्याच्यावर कसं पाहता? आयुक्त 1988 चा दाखला देतात परिपत्रकाचा आणि सांगतायत की हे पूर्वापासून चालू आलेलं आहे आणि ते कंटिन्यू झालेलं आहे। ते तसं नाहीये। 1988 चं जर परिपत्रक तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी कत्तलखाने बंद करा असं म्हटलेलं आहे। घटनेच्या अंतर्गत जर लोकशाही असेल तर असा निर्णय योग्य आहे का? काय सांगा गोडे साहेब? काल आम्ही आमची भूमिका फार स्पष्ट केलेली आहे की मांस खाण्यावर, मच्छी विक्रीवर याच्यावर बंदी नाहीये। कत्तलखाने आणि मांस त्याच्यातनं जे मोठे जनावरांची विक्री आहे, शेळ्या मेंढ्यांची विक्री, त्याच्यावर बंदी आहे आणि हे दरवर्षी घातल्या जाते। हा काही नव्यानं घेतलेला निर्णय नाहीये, हा 1988 पासून चालत आलेला निर्णय आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप साहब, किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण।